तर अमरावती जिल्ह्यात मतमोजणीसाठी प्रशासन आणि पोलीस दल सज्ज झालंय। 10 नगर परिषद आणि 2 नगरपंचायतींची निवडणूक सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। या संदर्भातच चांदूर रेल्वे येथील मतमोजणी केंद्रावरून आढावा घेतलाय आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी सूरज दाहाटी यांनी। अमरावती जिल्ह्यामध्ये 10 नगर परिषद आणि 2 नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका या ठिकाणी संपन्न झालेल्या आहे। मी सध्या अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील नगर परिषदच्या मतमोजणी केंद्रावर आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर याच ठिकाणी स्ट्रॉंग रूम या ठिकाणी ठेवलेले आहे आणि उद्या सकाळी 10 वाजल्यापासून जर पाहिलं तर उद्यापासून मतमोजणीला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे। आपण जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे असतील, अंजनगाव सुर्जी असतील, अतिशय 2 प्रतिष्ठेची या ठिकाणी निवडणूक झालेली आहे। नका धामणगाव रेल्वेमध्ये जर बघितलं गेलं तर धामणगाव रेल्वेमध्ये भाजपा आमदार प्रताप अडसळ यांच्या भगिनी अर्चना रोठे या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात होते, त्यामुळे त्यांची प्रतिष्ठेची या ठिकाणी लढाई या ठिकाणी एकूणच या ठिकाणी असणार आहे। अंजनगाव सुर्जी नगर परिषदसाठी ठाकरे गटाचे आमदार गजानन लवटे हे देखील या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी गजानन लवटे यांचा मुलगा म्हणजे यश लवटे ह्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक रिंगणात होता, त्यामुळे गजानन लवटेची देखील या ठिकाणी प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली आहे। या ठिकाणी 15 ते 20 वर्ष नगराध्यक्ष असलेले राजेंद्र सोमवंशी यांनी ऐन वेळेवर भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करून त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी निवडणूक या ठिकाणी लढवली होती। दुसरीकडे जर पाहिलं तर चिखलदरा नगर परिषदमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ अल्लाद कोलोती या ठिकाणी निवडणूक रिंगणात होते, मात्र अविरोध ते अल्लाद कोलोती या ठिकाणी विजय झाले होते। आपण जर पाहिलं तर उद्या सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी झाल्यानंतर नेमकं कोणाच्या पारड्यात विजय होतो हे सुद्धा या ठिकाणी बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण का या निवडणुकीमध्ये दोन्ही शिवसेना असतील, दोन्ही राष्ट्रवादी असतील आणि काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी या ठिकाणी 16 या ठिकाणी निवडणूक लढल्या होत्या। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।